मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली जाते. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीन लावलेलेच आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनवर रोग पडायला सुरुवात झालेली आहे. यामुळे शेतकरी चिंतित आहेत. सध्याला सोयाबीनची पाने पिवळी पडायला, त्याचबरोबर विविध अळ्या पडायला देखील सुरुवात झालेली आहे. अशातच शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीनची कशा पद्धतीने काळजी घ्यावी, कोणत्या फवारण्या कराव्यात, कोणती औषधं वापरावी, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सोयाबीन हे मराठवाड्याचं महत्त्वाचं पीक असून मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये सोयाबीनची लागवड केली जाते. काही भागामध्ये म्हणजे किंवा काही तुरळक भागामध्ये पानं पिवळी पडण्याचं लक्षणं काही शेतामध्ये दिसून येत आहेत. म्हणजे हे सर्रास नाही, काही ठिकाणी दिसून येत आहे. तर त्यामध्ये सध्या बऱ्याच अंशी फेरसची डिफिशियन्सी असल्यामुळे, सूक्ष्म अन्नद्रव्याची डिफिशियन्सी असल्यामुळे, कमतरता असल्यामुळं तिथं ती पाणी पिवळी पडलेली दिसतात. त्यामुळे तुम्हाला सूक्ष्म मूलद्रव्ये फेरससारखी जर दिली तर ती पानं तुमची हिरवी होऊ शकतात. किंवा काही ठिकाणी व्हायरसमुळं पिवळ्या रोग सुद्धा असण्याची शक्यता आहे. त्यामुळं तिथं रस शोषण करणाऱ्या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्हाला कीटकनाशकाची किंवा निंबोळी अर्काची फवारणी केल्यानंतर त्याचा प्रसार होऊ शकत नाही. किंवा जर व्हायरसमुळे जर पिवळा रोग आला असेल तर ती झाडं आपल्याला ताबडतोब उपटून नाश करणं गरजेचे आहे. त्याचबरोबर सोयाबीनमध्ये सध्या तंबाखूवर पाने खाणारी अळी किंवा उंटअळी याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. याच्या नियंत्रणासाठी आपल्याला 5% निंबोळी अर्काची फवारणी करता येईल. सर्वात स्वस्त उपाय आहे हा. किंवा इमॅमेक्टिन बेंझाईड 1.9 EC 9 ml प्रति 10 लिटर पाण्यामध्ये फवारणी करता येईल तुम्हाला. किंवा एन्डॉक्सिका 50.80% त्याची फवारणी आपल्याला 7 मिली प्रति 10 लिटर पाण्यामधून करता येईल. किंवा फ्लुबेंडामाइड 20 WG हे जे कीटकनाशक आहे त्याची 5 ते 6 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यामधून करता येईल. तर शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कृषी अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे जर व्यवस्थित फवारणी केली तर तुमचे सोयाबीन काहीही होणार नाही आणि तुमचं उत्पन्न देखील चांगलं येईल. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.